ठाण्यामधली दृश्य जी आहेत ती आपण या ठिकाणी पाहतोय। त्यामुळे याचा फटका देखील या ठिकाणी बसू शकतो। त्यामुळे 50 विशेष गाड्या ज्या ते महापालिकेकडून सोडण्यात आलेल्या आहेत आणि याच ठिकाणावरनं सॅटिसवरनं ह्या गाड्या ज्या आहेत ते मुलुंड असेल या दिव्यामार्फत, मुंबईच्या मार्फत असेल या कल्याणच्या मार्फत जाण्यासाठी सोडण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे पाऊस सकाळची वेळ झालेली आहे आणि चाकरमानी आपापल्या कामावरती जाण्यासाठी लगबग करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। 3 दिवसीय मेगा ब्लॉक असल्यामुळे चाकरमान्यांचे हाल मोठ्या प्रमाणात सोसावे लागणार आहे। त्यामुळे रेल्वे प्रशासनाने देखील सुरक्षेचे उपाय घेतले आहेत। तर महापालिकेकडून 50 जादा बसेस विशेष गाड्या सोडण्यात आलेल्या आहे। कॅमेरा नर्सिंगसह गणेश सोरा, टीव्ही मराठी, ठाणे। तरी 3 दृश्य आपण पाहताय। आज सकाळपासूनच प्रवाशांची रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी, दादर स्थानकावर प्रवाशांची गर्दी झालेली आहे आणि काही प्रवाशांचं असं म्हणणं आहे की अर्धा तास झाला, 1 तास झाला आम्ही याच ठिकाणी उभे आहोत, मात्र ट्रेन काही आलेली नाहीये। घाटकोपर रेल्वे स्थानकावरची दृश्य आपण पाहताय। घाटकोपर रेल्वे स्थानकावर सुद्धा रेल्वे प्रवाशांची मोठी गर्दी सकाळच्या वेळेला पाहायला मिळत असते, कारण याच ठिकाणाहून अंधेरी आणि त्या बाजूला जाणाऱ्या कारण या ठिकाणाहून मेट्रो जी आहे ती जाते, त्याच्यामुळे मेट्रोना प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा या ठिकाणी खोळंबा होऊ शकतो। घाटकोपर रेल्वे स्थानकावरची दृश्य आणि डोंबिवली रेल्वे स्थानक ज्या ठिकाणाहून नोकरदार वर्ग सकाळच्या वेळेला मोठ्या संख्येने मुंबईकडे येत असतो, मात्र त्या ठिकाणी सुद्धा आता रेल्वे नाहीये, लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत, त्याच्यामुळे डोंबिवली रेल्वे स्थानकावर सुद्धा मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय।